मी सध्या आलेली आहे नागपुरातील संविधान चौकामध्ये। आज आपण बघतो आहे की नागपूरमध्ये देखील CJPचा प्रोटेस्ट आहे। 12 ते 4 त्यांना परमिशन दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर इथे आपण बघू शकतो आहे माझ्या मागे पोलिसांचा देखील फौजफाटा आहे। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात लोक जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विद्यार्थी खास करून यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। पालक वर्ग असतील ते देखील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काही युवक माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्याप्रमाणे आता CJPचा प्रोटेस्ट आहे, ज्या सगळ्या गोष्टी घडतात आहे, सोनम वांगचुक असेल यांनी हंगर प्रोटेस्ट जो आहे त्याच्यातनं आता कुठेतरी माघार घेतलेली आहे। तब्येतीचं कारण असेल, जे काय कारण असेल, आपण युवकांशी बोलणार आहोत या सगळ्या मुद्द्यांवर। काय सांगाल, तुम्ही विद्यार्थी आहात, आज या प्रोटेस्टमध्ये आलेले आहात, काय सांगाल? हम प्रोटेस्ट में तो यहाँ पर मेनली जो अभी करंट सिचुएशन जो चल रही है, लाइक प्रोटेस्ट जो चल रहा है मेन धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, हम उनके लिए भी आए हैं और उन तमाम बच्चों के लिए आए हैं जिन्होंने जैसे कि नीट पेपर जैसी चीज़ें दी है, नीट पेपर जो दिया है और उनका कुछ रीज़न से नहीं, रीज़न का पेपर लीक के कारण उनका नहीं हो पाया, जिन्होंने सालों साल मेहनत करी है और उनका कुछ पलों में उनका सपना टूट गया है। तो और उन बच्चों के लिए भी हम आए जिन्होंने जैसे कि बोलते हैं कि 21 स्टूडेंट्स वेयर डाइड इन दिस सिचुएशन। सो हम उनके लिए भी आए, उनका भी एक दिलासा एक उनके लिए भी आया है। और जो दिल्ली में जो पुलिस ने जो बच्चों पे ब्रूटली अटैक किया है विदाउट एनी रीज़न, तो हम उनके लिए भी आए कि ये नहीं होना चाहिए, दिस इज़ नॉट सर डेमोक्रेसी। सो मेनली हम उसके लिए आए, यूथ के लिए आए, हम यूथ के लिए कहीं पे भी आएंगे। बेसिकली वी ऑल आर इन्फ्लुएंसर, सो लाइक मेनी ऑफ people were saying that Nagpur influencer not standing here against of youth, youth के लिए, so हम उसके लिए भी आए। तुम्ही काय सांगाल, आज इथे प्रोटेस्ट होत आहे, याआधी पण आपण बघितलं की 3-4 वेळा इथे प्रोटेस्ट झालेला आहे। आज पण देशव्यापी प्रोटेस्ट आहे CJPचा, नागपुरात देखील होत आहे। ज्याप्रमाणे आता सगळ्या घटना होत आहेत, सोनम वांगचुक असतील त्यांनी हंगर प्रोटेस्ट आता मागे घेतलेला आहे। काय वाटतं, हे आंदोलन पुढे जाईल? देखो, आंदोलन मेरे हिसाब से तो 1 तारीख तक चलने वाला है अभी, और क्योंकि 31 जुलाई को सैलरी आ जाएगी, तो सैलरी के बाद शायद धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे दे। हो सकता है भाई, मंथ एंड चल रहा है, सबका पैसे ख़त्म हो जाते हैं, घर भी देखना होता है, एंड उनके तो बच्चे भी बाहर पढ़ रहे हैं, तो सोचो आप कितना खर्चा होता होगा। तो वही सैलरी का वेट कर रहे हैं। 1 तारीख को आई गेस ख़त्म तो हो जाना चाहिए, और चलेगा 1 तारीख तक अभी, ठीक है। उसके बाद देखते हैं, अगर 1 तारीख तक नहीं चला तो मे भी पॉसिबल है कि इंक्रीमेंट के लिए रुकेंगे। फिर वो कैसे इंक्रीमेंट मिले तो आगे स्विच करो तो ज़्यादा पैसा मिलता है फिर, तो ये सारी चीज़ें हो सकती है। एंड जोक्स अपार्ट, जितने प्रोटेस्ट हो रहे हैं अभी तक चल ही रहे, आउटकम जो दिखना चाहिए, अभी आउटकम ये हो रहा है कि लोग जो जागरूक हो रहे हैं। पहले आप स्टार्टिंग के भी ये प्रोटेस्ट में आया था, आपने देखा होगा कितनी भीड़ थी, अभी भीड़ बढ़ रही है। जो लोग नहीं भी आ रहे थे, जो लोग अगेंस्ट में थे, उनको चीज़ें देख के समझ आ रही है कि भाई कुछ तो गलत हो रहा है जिसका सपोर्ट करना चाहिए। तो अब देखते हैं कब तक ये प्रोटेस्ट चलता है, बाकी लोग ही भाई बता देंगे। बिलकुल, तुम्ही काय सांगाल, या प्रोटेस्टमध्ये आलेले आहात, आज कोणी तुमच्या घरी नीट देणार आहे का, किंवा काय सांगाल आता ज्याप्रमाणे हे आंदोलन पुढे जात आहे आणि सगळ्या गोष्टी होत आहे, तर पुढे हे आंदोलन किती दिवस चालेल, किंवा जी मागणी आहे, मुख्य मागणी, ती पूर्ण होईल का, असं वाटतं का तुम्हाला? कसं आहे ना, नीट फक्त बहाणा आहे। सगळे त्रस्त झालेले आहेत एज्युकेशन सिस्टममुळे। जसं माझी वाईफ आहे, तिने TETचा फॉर्म भरला होता, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे, तो पण पेपर फुटला आणि तिचा एक्झाम झाला, तिचं तर स्वप्न तसं तुटलं आहे। म्हणजे एक्झाम दिल्यानंतर नाही, एक्झाम व्हायच्या आधीच न्यूज आली की पेपर फुटला आहे। त्याच्यानंतर माझी ताई डॉक्टर आहे, तर मला माहिती आहे की मेडिकल फील्डमध्ये किती काय प्रायव्हेटायझेशन आहे आणि आपले डॉक्टर्स किती स्किल्ड आहेत, आणि त्याच्यानंतर ही नीटमध्ये पण एवढं गडबड राहील तर त्याच्यामुळे थोडा आणखीन प्रॉब्लेम होऊ शकतो की आपल्याकडे अनस्किल्ड डॉक्टर्स खूप प्रमाणात आपल्याला जनरेट होऊ शकतात। राहिली प्रोटेस्टची गोष्ट, तर प्रोटेस्ट खूप प्रमाणात हायजॅक झालेला आहे, आणि पण आम्ही मुद्द्याच्या सपोर्टमध्ये खंबीरपणे उभे आहेत। काय सांगाल दादा, प्रोटेस्टमध्ये आलेले आहात, जी मागणी आहे ती पूर्ण होईल असं वाटतंय? आता कसं आहे की मागणी पूर्ण होईल की नाही, आता सोनम वांगचुकनी पण त्यांचा जो भूक हडताल होती ती त्यांनी सोडली। त्यांनाही असा प्रॉमिस तर मिळालेला नाही आहे की धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन होईल, पण पुष्कळशा बऱ्याचशा गोष्टी समोर जाऊ शकतात। जितक्या लोकांनी पेपर फोडला आहे किंवा त्यासाठी सहयोग केलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई होण्याचं आश्वासन तरी दिलेलं आहे। तर जर समोर गेलं आणि तशा गोष्टी झाल्या तर बरंच होईल आहे। आज त्यांनी म्हटलं की त्याच्याबद्दल चर्चाही होईल आहे, नरेंद्र मोदीजींचं आपण रील पण पाहिली, तर
जर झालं तर बरोबर आहे, नाही तर तसं तर प्रोटेस्ट कॉल ऑफ करायला तर ऑफिशियली CJPनी तर तसं नाही म्हटलं जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन नाही मिळत. तर आता वेळच ठरवेल की शेवटी काय होणार आहे. पण मी इथे आलो आहे ॲज अ टीचर. आय हॅव बीन टीचिंग स्टुडंट्स कम्युनिकेशन स्किल्स फॉर द लास्ट 3 to 4 years नाव, ज्याच्यात मेडिकलचेही विद्यार्थी आहे, ज्यात इंजिनिअरिंगचेही आहे आणि बाकी बरेचशा कोर्सचे आहेत. तर आणि मी ऑफकोर्स मी पण स्वतः स्टुडंट होतो आणि मला स्टुडंट राहून फारसा वेळ झालेलाही नाही आहे. तर इट इज व्हेरी इझी फॉर मी टू रिलेट टू दी स्टुडंट्स. त्यांच्या जे काही वेदना असतील त्या कधी सांगतातही आम्हाला ॲज टीचर्स की सर माझ्या एक्झाममध्ये असं झालं होतं, माझा 3रा अटेम्प्ट होता, 4थ्या अटेम्प्टमध्ये माझं क्लिअर झालं, त्या चक्करमध्ये माझा एज खूप आता वाढून गेलेला आहे स्टुडंट एजमध्ये राहण्यासाठी, अशाही काही काही गोष्टी स्टुडंट्स सांगतात. तर त्याच्यासोबत जे रिलेट करतात, ज्यांनी त्यांच्या वेदना ऐकलेल्या आहेत तेही इथे सपोर्ट करायला येतात आहे. जरुरी नाही की 100% इकडे नुसते स्टुडंट्सच आहेत, पण तुम्ही मॅक्झिमम क्राऊड बघू शकता इथं स्टुडंट्सचाच आहे. आणि जे काही 2 दिवसांसाठी गडबड झाली होती त्या दिवशी इथे स्टुडंट्स कमी होते. जे काही नारे होते त्याचं समर्थन ते स्टुडंट्सही नाही करणार. पण हा जो आजचा ऑफिशियल हाच प्रश्न एक घ्यायचा आहे. आपण काल पण बघितलं की संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर काल आपण स्टुडंट पाहिले. ते स्टुडंट असतील किंवा नसतीलही, पण मोठ्या प्रमाणावर काल गर्दी जमली होती आणि ज्याप्रमाणे नारे किंवा घोषणाबाजी केल्या गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमची मागणी जी आहे की नीट पेपर लीक झाला, केंद्रीय शिक्षण मंत्री असतील त्यांच्या राजीनाम्याची तुमची मागणी आहे, पण कुठेतरी असं वाटतं का कधी कधी भरकटतं हे आंदोलन? आता हे बघा, जितके आंदोलन झालेले आहेत हिस्ट्रीमध्ये ते सगळेच कुठे ना कुठे भरकटलेले आहेत, थोडे ना थोडे. आता जेव्हा एवढा मोठा क्राऊड जमा होतो, काही लोक रागाच्या भारात म्हणा, त्यांचे इमोशन्स ते स्वतः कंट्रोलमध्ये नाही करू शकत, तर अशा काही काही गोष्टी बोलतात. पण ही गोष्ट कुठेच हायलाईट होत नाही की त्यांना थांबवणारे, त्यांना शांत करणारे लोक देखील इथे आहेत की हे नारे चुकीचे आहे, हे नारे नका मारू. आपण जी आपली प्रोटेस्ट पहिलेपासून बरोबर सुरू होती त्याच प्रोटेस्टवरती ते जे आपले मुद्दे होते तेच घेऊन समोर बोलायला पाहिजे. त्यांना सांगणारे, त्यांना रिमाइंड करणारी तेवढेच लोक आहेत. ते हायलाईट कमी होत आहे माझ्या मते, ते हायलाईट व्हायला पाहिजे. काय सांगाल दादा, आज तुम्ही इथे आलेले आहात, काय तुमच्या घरात कोणी नीटची परीक्षा दिलेली आहे, तुम्ही स्टुडंट आहात का, काय सांगाल आजच्या आंदोलनावर? मी तर स्टुडंट आहे अगोदर, पहिली गोष्ट. पण मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मी नीट तर नाही दिली आहे. माझ्या घरी खूप समोर येऊन देणारे खूप लोक आहेत, माझे मावशीचे मुलं आहे, खूप लोक आहेत. त्यांच्यासाठी मी आज इथं उभा आहे. कारण जे 20 लोक मेले आहेत ते त्यांनी नाही केले पाहिजे. पण ते पण आहे की जो आंदोलन होत आहे ना, बेसिकली तो फोकस राहिला पाहिजे नीटवर, तो फोकस राहिला पाहिजे रिझायनेशनवर, की धर्मेंद्र प्रधानने रिझाईन दिलं पाहिजे. काल मोदीजींचा व्हिडिओ आलता, त्याच्यात ते खूप काही बोलले. त्यांनी असे मतलब जे आजची जनरेशन आहे त्या टाईपमध्ये त्यांनी व्हिडिओ बनवला. त्या टाईपमध्ये व्हिडिओ बनवून ते बोलले की फ्रेंड्स, ठीक आहे, जे म्हणतात की मित्रो, आज ते फ्रेंड्समध्ये उतरले. तर त्यांनी पण एक टॉपिकली गोष्ट नाही केली की नाही हमारे प्रधान, जो हमारे धर्मेंद्र प्रधान है वो रिझायनेशन देंगे या कुछ करेंगे. अकाउंटेबिलिटीचं काही पण ते तिथं काही दिसलं नाही. ते फक्त एक 2-2.5 मिनिटाचं भाषण होतं, जे त्यांनी म्हटलं की स्ट्रिक्टली ॲक्शन घेणार, काय करणार जे पण. आणि जे पुढच्या हप्त्याला पार्लिमेंटला जे सुरू होणार त्याच्यात आम्ही अजून स्ट्रिक्टपणाने त्याच्यावर फोकस या वर्क करणार. जे की मला वाटलं ठीक आहे, ते सगळं ते एक पॉईंटपर्यंत ठीक आहे. पण व्हॉट अबाउट धर्मेंद्र प्रधान, त्यांचं काय, ते कधी येऊन आम्हाला सांगणार? मला सांगा, जे ट्विट झालेलं आहे किंवा ज्या आता प्रतिक्रिया सरकारकडनं येत आहेत त्यावर तुमचं काय मत आहे? हेच प्रतिक्रिया 19 तारखेला आली असती ना, तर ते 20 तारखेला जे झालेलं आहे ते नाही झालं असतं. माझ्या याच्याने ते मार दंडे नाही झालं असतं. ते 100-200 हजारो लोकांचे डोकं पाय नाही तुटले असते. त्याच्यात पोलिसला लागलं असं आहे ना स्टुडंटला, पण ते नाही झालं असतं. याच्यात होम मिनिस्टरची बी खूप मोठी गलती आहे की तुम्ही अकाउंटेबिलिटी घेतच ना, तुम्ही समोर येऊन बोलतच ना. अगर तुम्ही नाही बोलू शकता तर मग तुम्ही नेता राहून काही मतलब नाही तुमच्या या देशामध्ये. तुम्ही पण त्यांच्यासोबत रिझाईन द्या. मी तर ते पण म्हणणार, कारण अमित शाह पण त्याच्यावर काही बोलत नाही आहे. ठीक आहे, काल PM चा व्हिडिओ आला, ओके, पण व्हॉट अबाउट रिझायनेशन, मी तर त्याच्यावरच अडकून राहणार. बाकी सगळे गोष्ट नंतर, अगोदर रिझाईन द्या. ते धर्मेंद्र प्रधाननं आपलं अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या पाहिजे की नाही, मैं इसके लिए रिस्पॉन्सिबिलिटी हूँ और मैं आता एकच मागणी आहे की त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारावी आणि ते रिझाईन घेतल्या पाहिजे. किती पण राव, शफल नाही झाल्या पाहिजे. शफल म्हणजे तेच झालं की हम झुकेंगे नाही, ये तो फिर तुम्हारी सरकार का घमंड है.
घमंड तो रावण का भी टूटा था, तुम्हारा भी एक दिन जरूर टूटेगा, मैं यही कहूँगा. घमंडी नाही राहिल्या पाहिजे कोणी पण. इथं पीसफुली प्रोटेस्ट चालत आहे, तिथं पण पीसफुलीच प्रोटेस्ट चालत होता. आता ते लाख लोक होते आणि पोलीस हजारोच्या संख्यामध्ये होते. अगर त्यांना व्हायलन्स करायचंच असतं तर पोलीसवाले तिथं जिवंत राहिले असते का? त्या एवढ्या लोकांमध्ये तर नाहीच राहिले असते. पहिली गोष्ट तर माझं म्हणणं तेच येते की सगळ्यात पहिले इथे PM मोदीचे ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण धर्मेंद्र प्रधाननी येऊन एक व्हिडिओच्या माध्यमातून हां मी अकाउंटेबिलिटी घेते, मी रिस्पॉन्सिबल आहे यासाठी. और भाई नहीं आता साइन करना तो अपना अंगूठा लगा दे, पर रिझाईन देते, मैं यही बोलूँगा. तर आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणात इथे युवक जमलेले आहेत. मागणी एकच होते आहे, जी मागणी पहिलेपासून या प्रोटेस्टची होती की नीट पेपर लीक झाला आणि कुठेतरी याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घ्यावी आणि आपला राजीनामा पदाचा द्यावा, अशी मागणी जी आहे आत्ता देखील विद्यार्थ्यांमधनं होत आहे. आज हा संविधान चौकामध्ये पुन्हा हे आंदोलन जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या संविधान चौकामध्ये आपण बघू शकत आहे की मोठ्या प्रमाणात पोलीस असतील, अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, या सगळ्या इथे पाहायला मिळत आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आज आंदोलनाची जरी परमिशन असली तरी 12 ते 4 हे आंदोलन चालणार आहे आणि मोठ्या प्रमाणात युवक आणि विद्यार्थी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.